तर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे समित्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे। शासकीय पत्रकातून ही माहिती देतानाच एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलंय। इराण विरुद्ध इस्रायल युद्धामुळे देशासह महाराष्ट्रातही मोठी खळबळ उडाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे। गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे छोट्या व्यवसायांवर परिणाम झालाय। त्यामुळे अनेक ठिकाणी नवनव्या समस्या भेडसावत आहेत। काही ठिकाणी हॉटेलमध्ये थेट इंडक्शनचा वापर सुरू झालाय, तर कुठे थेट चुलीचा आधार घेतला जातोय। खानावळींवर परिणाम झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय, तर अनेक ठिकाणी सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बातमी साताऱ्यामध्ये आहे। साताऱ्यामध्ये हॉटेल व्यवसायाला गॅस टंचाईचा फटका बसतोय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांवर चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक